हजार चिंतानी डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिर वाजवतो. संदीप खऱ्यांचं शब्दांकन असलेली हे गाणं आत्ता आपण ऐकलं नाही का? त्याच्यामध्ये ना त्यांनी 2 प्रकारची व्यक्तिमत्व दाखवली आहेत बरं का. एक आहे चिंतातूर जंतू आणि दुसरा आहे खुशाल चेंडू. आता आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपण ठरवायचं. ह्याच्यावरून अजून एक कबीरांचा दोहा आहे, तो ऐकवते हा तुम्हाला. तो असा की चिंता ऐसी डाकिनी, चिंता ऐसी डाकिनी काटी करेजा खाए, चिंता ऐसी डाकिनी काटी करेजा खाए, वैद बिचारा क्या करे कहा तक दवा खवाए. ह्या दोह्यामध्ये कबीरजींनी किती सुंदर आणि थोडक्यात चिंतेचे परिणाम सांगितलेत ना. आणि ह्या चिंतेला वयोगटाची सुद्धा मर्यादा नाही, सगळ्या वयोगटामध्ये हे दिसतं. बरं, ह्याचे शारीरिक परिणामही दिसतात, शरीरावर पुरळ येणं. पण मला असा प्रश्न पडतो की ही चिंता येते कुठून? अँझायटी येते तरी कुठून? अँझायटी ही फिअर ऑफ अननोन मधून येते. इट्स अ मेंटल स्टेस. बरोबर. जेव्हा आपल्याला अनिश्चितता असते, पुढचा परिणाम माहीत नसतो, त्यावेळेला आपल्याला जी वाटते ती असते अँझायटी, ती असते चिंता. याचं एक सुंदर उदाहरण आहे. अमेरिकन जिमनॅस्ट सिमोन बाइल्स. टोकियो ऑलिम्पिकच्या आधी 5 गोल्ड मेडल्स मिळून झाले होते. तिला कुणालाही काही प्रूव्ह करायचं बाकी राहिलेलं नव्हतं. पण दुसऱ्या राऊंड नंतर तिची मेंटल स्पेस गडबडली. अँझायटीनी कब्जा घेतला आणि तिला अर्ध्यातनं ती फेरी सोडावी लागली. आधीच्या परफॉर्मन्स, टीमच्या परफॉर्मन्स यामुळे सिल्व्हर मेडल मिळालं, पण जगभर या विषयाची चर्चा झाली. बरोबर. 4 वर्ष तिने यावर काम केलं, चर्चेच्या पलीकडे जाऊन. 4 वर्षांनी ती पुढच्या ऑलिम्पिकला परत आली आणि पदक मिळवून गेली. म्हणजे काय तर चिंता प्रत्येकाला येते, एन्झायटी जाणवते, पण त्यावर मात करता येते प्रयत्न करून. अगदी बरोबर. हे झालं म्हणजे असं उदाहरण आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चिंता किंवा एन्झायटी ही थोड्याफार प्रमाणात असायलाच पाहिजे. आता आपण जर आपल्या नवं लाईफ या कन्सेप्टमध्ये बघितलं तर आपलं नेहमीचं डे टू डे लाईफ, जे आपण ऑफिसला जातो तिथे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला जातो किंवा बऱ्याच कामांसाठी रोबोट वापरला जातो. आता ह्या जेव्हा नवीन नवीन व्यक्ती आपल्या नेहमीच्या जॉब लाईफमध्ये दिसतात तेव्हा साहजिक असं होतं की आपल्याला ही इनसिक्युरिटी म्हणा किंवा तो स्ट्रेस आपल्याला येतो, नाही का? उद्याची काळजी लागते. बरोबर. आणि त्याचाच परिणाम अँझायटीमध्ये होतो. अगदी खरंय. पण अँझायटी ऑफकोर्स वी सेड इट्स अ मेंटल स्टेट. मग ह्याच्यावर मात करता येते हेही कळलं. मग आता कशी करायची मात? कशी करायची? मेडिटेशन वगैरे हे उपाय आहेत, पण समजा ते कठीण वाटले तर फक्त शांत बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. ह्याने सुद्धा मनशांती रिएस्टॅब्लिश करण्यासाठी खूप फायदा होतो. काय मस्त सांगितलंस ग कल्याणी. एक दीर्घ श्वास घ्या आणि सगळ्या चिंता दूर सोडा. हे जर खरंच प्रत्येकाला जर जमलं ना तर आधी जो संदीप खऱ्यांचा चिंतातूर जंतू आहे की नाही, तो आता मस्त बिंदास लाईफ जगू शकेल असं वाटतं. आणि मग काय आठवतं माहितीये? देवानंदचं गाणं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. अरे क्या बात.